आजचा हा व्हॅलेंटाईन डे म्हणजेच प्रेमाचा दिवस सगळ्यांसोबतच सेलिब्रेट करणार आहोत. तर सकाळी आम्ही आधी छान फिरायला गेलो. फिरायला म्हणजे शॉपिंग करायला गेलो. थोडं बाहेर गेलो दादर मार्केटला. तर आधी म्हटलं आपण लंच करून घेऊया. तरी ते लंच खाणं चालूच होतं. स्टार्टर ऑर्डर केलं होतं आणि आता ना उर्वीला थोडंफार बाहेर खाण्याची अशी सवय लावतो आहे. त्याआधी कधी जास्त असं बाहेर तिला द्यायचं नाही. जरी आम्ही गेलो ना तरी मी घरातून टिफिन घेऊन जायचे, तिच्यासाठी काहीतरी बनवून घेऊन जायचे. पण आता थोडं-थोडं तिला खायला देते आहे कारण थोड्याच दिवसात आम्ही कुठेतरी बाहेर जायचं असं प्लॅनिंग चालू आहे. समजेलच तुम्हाला कुठे जाणार आहोत ते. पण म्हटलं तिकडे काही प्रॉब्लेम व्हायला नको. तर म्हटलं आता थोडं-थोडं आपण बाहेरचं फूड तिला एक्सप्लोअर करूया, थोडं-थोडं तिच्यासोबत शेअर करूयात. तर इकडे बघा मार्केटमध्ये आम्ही भरपूर फिरलो, बरेच कपडे वगैरे बघितले आम्ही सगळ्यांसाठी, तिघांसाठीच बघत होतो. पण कोणाला काहीच आवडलं नाही. फायनली आम्ही बाहेरच्या शॉपमध्ये जाऊन थोडीफार खरेदी केली आणि थोडी अशी खरेदी बाकीच आहे. तर संध्याकाळी आज वहिनीचा वाढदिवससुद्धा आहे म्हणून बड्डेला गेलो माझ्या माहेरी आणि तिकडेच व्हॅलेंटाईनसुद्धा सेलिब्रेट केलं. आता व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय, कपल्सने सेलिब्रेट करण्याची काही गरज नाही आहे. तो आई-वडिलांसोबत, भावा-बहिणींसोबतसुद्धा सेलिब्रेट होऊ शकतो कारण हा प्रेमाचा दिवस आहे. तर आम्ही तर आत्ता मध्येच रिसेंटली एक व्लॉग अपलोड मी केला होता. तर छान आम्ही घरी डेकोर करून छान असं दोघांनीच असं न्यूडल्स आणि मग केक वगैरे बनवून छान असं सेलिब्रेट केला होता एक कॉफी डेट म्हणून. तर म्हटलं आजचा हा दिवस सगळ्यांसोबत सेलिब्रेट करूया कारण वहिनीचा वाढदिवससुद्धा आहे. कारण लग्नानंतर ना मी आज फर्स्ट टाईम तिच्या वाढदिवसाला गेले. आधी तर बड्डे केला आहे तिच्यासोबत सेलिब्रेट. पण मग जाणंच होत नव्हतं कारण लग्नानंतर व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करायचं. तर आता म्हटलं पूर्ण फॅमिलीसोबत सेलिब्रेट करूया. तर छान सगळ्यांनी तिला ओवाळलं. भाऊनी गुलाबाची फुलंसुद्धा आणलेली. तर आजच्या दिवशी मला फुलं मिळालेली नाही आहेत. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर छान मग बड्डेचा आता केक कटिंग करून घेणार आहोत. तर रेड वेल्वेट काही केक आणलेलाच नव्हता. बऱ्याच ठिकाणी आम्ही विचारत होतो पण आता कुठे अवेलेबल नव्हता. मग सगळ्यांना चॉकलेट केकच खावं लागलं. खरं तर बऱ्याच जणांना आवडतो पण मला पर्सनली चॉकलेट केक आवडत नाही. मी स्वतः केक बनवते पण चॉकलेट केक मला अजिबात आवडत नाही. मग पायनॅपल, स्ट्रॉबेरी ते चालतं. तर छान केक होता. रोज असा फ्लॉवर आणि ह्यावेळेस मला केक बनवायला वेळ मिळाला नाही कारण थोडे मी शॉपिंग करायला बाहेर गेलो होतो. जर डायरेक्ट मी बड्डेला गेले असते तर स्वतःहून बनवून घेऊन गेले असते. तर त्यानंतर व्हॅलेंटाईनसाठी केक भाऊने ऑर्डर केला. तोसुद्धा चॉकलेट फ्लेवरचाच होता. तर असा काहीचा दिवस आम्ही छान सेलिब्रेट केला. दिवसाचा शेवट आता आम्ही गोड करतोय. दिवसाचा शेवट आता आम्ही गोड करतोय आणि आमचा आजचा ब्लॉग आम्ही इथं संपवतोय. बाय. बाय.